नमस्कार मंडळी, मी आहे तुषार. तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये, ज्याचं नाव आहे तुषार असम व्लॉग्स. तर आज आपण आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे मोटोरोलासाठी लागणारा आपला माईक. तो माईक तो जो मी आता माईक यूज करतो आहे बोया मिनी माईक. आता मी यूज करतो सध्या तरी, म्हणजे माझ्या मोटोरोलासाठी किंवा माझ्या ब्लॉगसाठी, व्हिडिओसाठी वगैरे. हा मी माईक आपला घेतला होता आपण हॅपीमध्ये, जेव्हा हॅपीमध्ये चालू होतं म्हणजे आलेला प्रोडक्ट हा, तेव्हा मला वाईफने मला गिफ्ट केलेला 1500 रुपयाला. बड्डे गिफ्ट मला दिलेला म्हणजे तिने हा, जो मी आता यूज करतो. त्याचा क्वालिटी पण चांगली आहे. मी आता सध्या जेव्हा गावाला गेलो होतो मे महिन्यात, मित्राच्या जेव्हा लग्न होतं, तुम्ही ती व्हिडिओ बघितली असाल. आपला मुंबईत रत्नागिरी आपला प्रवास होता, गणपतीपुळे त्यात त्याचा मित्राचं गाव आहे. तर तिकडे आपण गेलो होतो. तिकडे आपण हा माईकने आपण व्हिडिओ शूट केलेही होत्या. त्याची जी काही साऊंड क्वालिटी आहे या माईकची ती तुम्हाला दाखवतो. आता सध्या माईक लावला नाही माईक, दोन्ही माईक याच्या आतमध्ये आहेत आणि रिसर्वर पण याच्या आतमध्ये अडॅप्टर याचा, म्हणजे तो तुम्हाला दाखवतो याची माईकची क्वालिटी कशी आहे ती. आणि हे जे माईक आहेत ना बोयाचे मिनी, हे 100 मीटरपर्यंत म्हणजे जी रेंज आहे, ते माईक जे आहेत ते तुम्ही म्हणजे इझिली तुम्ही अटॅच करू शकता. ह्याच्या तुम्हाला मी प्रोसेस पण दाखवीन की ह्याच्या कसं आपल्याला कनेक्ट होतं आपल्या मोबाईलमध्ये. तर आणि 2 माईक भेटतात ना, त्याच्यामुळे आपल्याला काही टेन्शन होत नाही आपल्याला काही पण. कारण की एक माईकची ही जे एकदा चार्ज केलं ना आपण, टाईप सी चार्जर भेटते याच्यासोबत आपल्याला. एकदा आपण जर चार्ज केलं केसनुसार पूर्ण, तर एक माईक हा कमीत कमी 5 ते 6 तास तरी चालतो. तर कुठेही तुम्ही टेन्शन, हे म्हणजे 2 माईक आहे त्याच्यामध्ये, तुम्ही 12 तास ह्याच्यामध्ये तुम्ही कंटिन्यू मोटोरोला करू शकता किंवा व्हिडिओ बनवू शकता काही पण तुम्ही. त्याची क्वालिटी पण एकदम चांगली आहे, म्हणजे मीडियम असं बोलू शकता. कारण की एकदम महागातला पण नाही, तर आपल्या बजेटनुसार आपण यूज करू शकतो. हे तुम्हाला जी साऊंड क्वालिटी तुम्हाला दाखवतो आणि तुम्हाला प्रोसिजर दाखवतो याची कशी आपण कनेक्ट करू शकतो आपल्या मोबाईलमध्ये. कसं बोयाचं आपल्या मिनी रिसिव्हर भेटतं. हे आपल्या मोबाईलला जे पण म्हणजे सी टाईप जे आपले चार्जर आहेत तिथे आपण हे अटॅच करायचं असं चार्जरच्या ठिकाणी. अटॅच केल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो की ह्याला आपण कनेक्ट कसं करू शकतो आपल्या मोबाईलमध्ये माईकसोबत. आपण इकडे हे जे रिसिव्हर आहे ते आपल्या मोबाईलला आपण कनेक्ट लावलं, अटॅच करून घेतलं, म्हणजे कनेक्ट केलं. तर तुम्हाला दाखवते याची प्रोसेस पुढची कशी आहे की तुम्ही म्हणजे मोबाईलला कनेक्ट कसे करू शकता. त्यासाठी आपल्याला पहिला सेटिंगमध्ये जायचं आहे. इकडे आपल्या सेटिंगमध्ये जाऊन OTG म्हणजे मी सर्च करून ठेवलेलं आधी, OTG कनेक्शन प्लस चूज केलं. खाली हे OTG कनेक्शन जे आहे ना त्याला आपल्याला असं ऑन करायचं आहे. तर जसं तुम्ही ऑन कराल तर इकडे लाईट पेटेल बघा. इकडे लाईट पेटली आणि इकडे या माईक लावून आपली लाईट पेटली बघा. ठीक आहे. तर मित्रांनो इकडे आपला माईक कनेक्ट झालेला आहे. तर तुम्ही आता तुम्ही जो साऊंड ऐकताय तो या माईक मधून तुम्हाला येतोय. क्लिअर तुम्हाला आता आवाज येत असेल. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन तुम्हाला भेटतात. तुम्ही म्हणजे ह्याला नॉईज कॅन्सलर पण तुम्हाला याच्यात दिलं आहे. म्हणजे तुम्ही हे बटन जे दाबलात ना, एकदा बटन दाबलं इकडे ब्लिंक होते, इकडे ग्रीन लाईट भेटते. त्याच्यात नॉईज कॅन्सलेशनचं पण तुम्हाला ऑप्शन दिला गेला, म्हणजे जेणेकरून बाहेरचा आवाज तुम्हाला येणार नाही, तुमचा आवाज फक्त जो काही रेकॉर्ड होणार. तर हे पण याचा मोड चांगला दिलं. आणि ऑफकोर्स याची क्वालिटी पण चांगली आहे. फक्त तुम्ही हे पण घेऊ शकता जसं हॅपीमध्ये पहिला होतं. मला वायरवाल्याचं जास्त म्हणजे मी घेतले आहे, कारण की वायरमध्ये मी कधी यूज नव्हते केलेले. मला हे आवडले फर्स्ट टाईम मलाच. तर मी आपल्याला वाईफने गिफ्ट केले होते बड्डे गिफ्टला. ही साऊंड क्वालिटी तुम्ही बघू शकता खूप चांगली आहे. आणि तुम्हाला आवाज पण आता तुम्हाला क्लिअर येत असेल. तुम्हाला म्हणजे माझ्या आवाजात फरक जाणवला असेल, कारण की ह्याच्या पहिला म्हणजे आपण माईक लावायच्या आधी तुम्ही व्हिडिओ मी टाकीनच ही अपलोड करीन, तर तुम्हाला साऊंड क्वालिटी तुम्हाला समजून जाईल. आणखी मी ह्याच्या आधी माईक कुठला लावला नव्हता, तर तुम्हाला बाहेरचा आवाज किंवा पंख्याचा आवाज तुम्हाला येत असेल. आणि आता माईक लावला आहे तो बोयाचा जो मिनी माईक लावला आहे त्याच्यात तुम्हाला बाहेरचा आवाज जराही येत असेल, फक्त माझा आवाज तुम्हाला येत असेल. तर ह्याची साऊंड क्वालिटी आहे, जी तुम्हाला साऊंड क्वालिटी कशी आहे, यूज कसं आहे. आणि ह्याची व्हिडिओ मी अपलोड करीनच यूट्यूबवरची. तर तुम्ही त्याला प्लीज सपोर्ट करा, शेअर करा. आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक पण करा आणि कमेंट पण करा. आणि जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओ शेअर करा. गाईज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर. इथेच आपला आपण बोया माईक हा जो टॉपिक होता म्हणजे मोटोरोलासाठी जो मी घेतलेला, याला घेऊन झाले मला म्हणजे 2-4 महिने काय झाले असतील. एप्रिलमध्ये मी घेतलेला. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि साऊंड क्वालिटी कशी वाटली हे पण तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.